इथून पहिल्या फेरीचा सामना क्रमांक 3 मोरिया 11 मोहाले तर एका बाजूला 11 स्टार डोंगरीपाडा. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स मधून. गोलंदाज सचिन पहिलाच बॉल उडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. वन बाउन्स सॉफ्ट हँडने मात्र फील्ड केलं गेलं. या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. कमलेश आहे स्ट्राईक हँडला. नॉन स्ट्राईक हँडला अनबॉल. हे सलामीर बॅटल 2 मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सचिन पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर खर्च केला. त्या ठिकाणी मोरिया 11 मोहाले संघ तर एका बाजूला 11 स्टार डोंगरीपाडा. यावेळेस मोठा फटका जरूर इंटू द गॅप मध्ये, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि चूक फेकेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. या दुहेरी आकड्याने धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. 4 या आकड्यावरती 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन. यावेळी अप्रतिम काय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. नो फिल्डर ऑन अ चान्स अँड 4 रन. इथून चौकार येईल. काही जबरदस्त खेळी करत असताना चेंडूला सरळ लॉफ्ट केलं. इथून आलाय चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. आठ धावा धावफलकावरती. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. चांगला पलटवार केला गेलाय. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलाय. एक तेरी तो एक मेरी. इथून चांगली गोलंदाजी साकारतो आतापर्यंत सचिन. आपण पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत 8 धावा खर्च केले 4 चेंडू मागे. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू असतील या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवरती सचिन. यावेळेस अप्रतिम अचूक टप्प्यावरती भेदक मारा. यावेळेस डॉट बॉल आलाय. कमलेशला पूर्णपणे थांबवलाय जरूर. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकामधील. इथून चांगली गोलंदाजी साकारली गेली. आतापर्यंत कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना त्या ठिकाणी सचिन या गोलंदाजाने आतापर्यंत अधिराज्य गाजवलं गेलं. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. यावेळेस लॉप केलाय जरूर. इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. अचूक फेकीपर्यंत बॅकअप चांगलं पाहायला मिळेल त्या ठिकाणी. इथून 1 धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 1 षटकाच्या समाप्ती खेरीज 9 रन 9 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया गोलंदाज त्या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवरती भावेशला प्रमोट केला गेलाय. 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. अजूनही सलामीर जोडी आतापर्यंत चांगली खेळी करत असताना यावेळी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून यष्टीरक्षक थोडंसं बीट होताना पाहायला मिळालंय. इथून मात्र वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईट प्लस 5 असे एकंदरीत 2 धावा स्कोअर कार्डवरती ॲड होतील. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळाल. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 रन ऑन दी बोर्ड. भावेश आहे गोलंदाज. कुठूनतरी खराब चेंडूने सुरुवात राहिले गेले. इथून कमबॅकिंग गोलंदाजी होईल का हे देखील प्रश्नचिन्ह पाहिलं जाईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. पुढे संकेत सुतार हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. इथून अचूक फेकीपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या.
दुहेरी आकड्याने धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. इथून 11 स्टार डोंगरीपाडा 13 संघ 13 धावे वरती जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. यावेळी सोडवलाय जरूर फटका फसलाय क्षेत्ररक्षण सचिन ते चेंडू खाली आलाय. गुड जज विकेट टेकन सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून चांगला झेल त्या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून भेट विकेटला पाहायला मिळाला. अचूकरित्या चांगला शॉट सिलेक्शन देखील राहिला होता पण थोडासा मिसटाईम स्ट्रोक राहिला त्याच कारणास्तव फलंदाजाला परतावा लागला आणि पहिला घडीगारद होत असताना 11 स्टार डोंगरीपाडा संघाचा त्या ठिकाणी आपण पाहिला. यावेळेस वळवला यावेळेस चेंडूला डॉट बॉल येईल का. इथून मात्र ट्रम लाईनच्या बाहेर अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड 14 धावा धावफलकावरती. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिला गेला. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी भावेश या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळली गेली. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. दुसऱ्या षटकातील भावेश या गोलंदाजी मार्क वरती. या बाजूला मोर्या 11 मोहाले तर एका बाजूला 11 स्टार डोंगरीपाडा. 3 चेंडू यावेळेस अप्रतिम. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पुनरागमन केला गोलंदाजाने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. धावफलक आपण पाहिलं 14 या आकड्यावरती शांत आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी लॉंगअपचं क्षेत्ररक्षण पुढे सरसावला जरूर. इथून एकच धावेवर समाधान मारावं लागेल आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड 15 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती भावेश. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय. 2 षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. आणखूया डीजेला. गोलंदाज संकेत सुतार याला प्रमोट केल्या गेला. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. 2 षटकाचा खेळ आपण अगदी तपासून पाहिला तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना 11 स्टार डोंगरीपाडा संघ 7.50 ची सरासरी गाठली गेली. इथून मात्र 3रे षटक आहे. पहिलाच बॉल असेल. संकेत सुतार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस क्रॉस द लाईन बॅक एंड एरियाला क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. इथून मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. या चौकाराने मात्र धावफलक 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत सुतार.
एवलीस वळवलाय जरूर लाऊड अपील पंचांकडे. फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद होताना या ठिकाणी पायचेच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी दुसरा घडीगारत होत असताना 11 स्टार डोंगरीपाडा संघाचा फलंदाज त्या ठिकाणी नवीन फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत सुतार बॉलिंग ट्रॅक वरती. सॉफ्ट हँडने सन्मान दिलाय पण इथून मात्र स्वतः फलोत्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं गोलंदाज संकेत सुतारच्या माध्यमातून. इथून 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 1 विकेट जरूर त्याच्या नावावरती राहिला. 4 धाबा खर्च केल्या आतापर्यंत. 3 चेंडू मागे. चांगली गोलंदाजी संकेत सुतार गोलंदाज. यावेळी प्रतिम खोलवर टप्प्याची लेंथ लाईन तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अचूकरित्या फेकेपर्यंत पॉपिंग क्रीज वरती पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून 1 धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावीने धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 20 आकड्यावरती. 20 रन. तिसरं षटक आहे प्रगती पथावर. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळला गेला त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. संकेत सुतार हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. मोठा प्रहार केला आहे. इनसाइड आउटचा फटका जरूर. क्षेत्ररक्षण आहे. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं. अचूक फेक येईपर्यंत काही जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत चांगली संयमी खेळली तितकी चांगला गोलंदाजी या ठिकाणी साकारली गेली मोरया 11 मोहाळे संघाने. पलटवार केला गेलाय. इथून चांगली गोलंदाजी साकारली गेली. कुठेतरी बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय 11 स्टार डोंगरीपाडा संघ. यावेळेस मात्र डाऊन द लेगचा मारा व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ॲड होईल. 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. संकेत सुतार आहे आतापर्यंत. यावेळेस प्रतिम हलक्या हाताने मात्र चेंडूला सॉफ्ट हँडने खेळले जरूर. इथून डेंजर एंडकडे आले होते. प्रॉपर फेकी झाली. यस विकेटचं पतन होईल. धावचेच्या माध्यमातून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. आणि 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकाच्या समाप्तीखेरीज त्या ठिकाणी 11 स्टार डोंगरीपाडा संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजेला. धन्यवाद. 23 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज महेश. शेवटचा अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज अभिजित चिंबाटे. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदचे कार्याध्यक्ष आणि स्वतः गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. यावेळेस पहिलाच बॉल. काय जबरदस्त ट्रॅक्टिव्ह रायझिंग डिलिव्हरी. इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. इथून यश क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल. शेवटचा आणि अंतिम षटक. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट त्याच्या नावावरती राहिला गेलाय. एक चांगला गोलंदाज आपण पाहिला अभिजित चिंपाडे.
नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. पलटवार केला गेला मोर्या 11 मोहाळे संघाने. इथून मोठ्या धावांपासून मात्र थांबवलं गेलंय. एक चांगली गोलंदाजी हाताळली गेली आणि जेव्हा जेव्हा मात्र चांगली गोलंदाजी साकारतोय तेव्हा तेव्हा मात्र थोडासा आत्मविश्वास दुणावतो आणि चांगली गोलंदाजी साकारली गेली. आतापर्यंत धावफलक आपण पाहिला तर 23 आकड्यावरती शांत आहे. धावसंख्येला थोडंसं ग्रहण लागलं गेलंय. गोलंदाज अभिजित तर एका बाजूला प्रवीण. हा बॅटल पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्टेप आउट जरूर केला होता. इथून एक धाव परिपूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. 30 सर्कलला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि एक धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेनं धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 28 आकड्यावरती. 28 रन ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज अभिजित चिंबाटे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. स्टेप आउट येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर स्टेप आउट केला होता. इथून पावलांचा वापर जरूर केला होता पण इथून मात्र चेंडू आणि फळीची कनेक्टिव्हिटी नव्हती. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. इथून शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस पुढे येऊन स्टेप आउट जरूर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चुकपैकी येईपर्यंत इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक 30 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 30 रन ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. यावेळेस लिडिंग एज जरूर राहिले गेले. क्षेत्ररक्षण आहेत या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अचूकपैकी येपर्यंत संकेत चुकी करतोय त्या ठिकाणी. एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना या ठिकाणी या 2 धावा परिपूर्ण होतील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. 32 रन ऑन दी बोर्ड. 33 धावांचं लक्ष हे समोर असेल. 33 धावांचं लक्ष हे समोर असेल. इथून प्रथम फलंदाजी करत असताना 11 स्टार डोंगरीपाडा संघाने धावा जमवल्या गेल्या. या ठिकाणी 32 आणि 33 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय मोर्या 11 मोहाले संघाला. इथून चला नेक्स्ट पुकार असेल वाघोबा फायटर कॅप्टन वाघोबा फायटर पठारीपाडा तसेच ओमसाई गोवाडे दोन्ही संघाचे कर्णधार या. तसेच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता अष्टविनायक वडराई संघाचा आर्यन. तुम्ही सुद्धा यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. तसेच आता सामना क्रमांक 2 आपण पाहिला DK वॉरियर्स अंबाडी संघाचा अनिकेत. तुम्ही देखील यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी.
33 धावांचं लक्ष समोर असताना दोन बॅटल मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला सचिन तर एका बाजूला अभिजित. गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. अमोल आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून विनंती असेल 11 स्टार डोंगरीपाडा संघाला तुमचा 12वा प्रतिनिधी पाठवा आमच्यापर्यंत, कारण की लाईव्ह स्वरूपामध्ये जेव्हा जेव्हा मॅच होतात आपल्याला अपडेट ठेवणं खूप महत्त्वाचं असते, याची नोंद घ्या. 11 स्टार डोंगरीपाडा संघ. अनमोल का अमोल अमोल अनमोल गोलंदाज अनमोल गोलंदाजी मार्क वरती, तर एका बाजूला सचिन हा फलंदाज पाहायला मिळतोय. पॉवरप्लेच्या बंधनातील पहिलाच बॉल असेल त्या ठिकाणी. इथून मात्र पहिलाच बॉल कुठेतरी खराब चेंडू हाताळला गेला, त्याच्यावरती पनिशमेंट केला. इथून मात्र वॅकेंट एरियाला क्लिअर झालेला होता, इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं. इथून नो चेंडू पाहायला मिळतोय. 9+3 असे एकंदरीत 4 धावा स्कोर कार्डवरती ऍड होताना पाहायला मिळतील. आणि अभिजितला मात्र हा लायसन्स वाला चेंडू पाहायला मिळेल. फ्रीडचा चेंडू आहे त्या ठिकाणी. पहिला चेंडू इथून आपण पाहिला थोडासा खराब हाताळला गेला, खराब चेंडूने सुरुवात. इथून धावफलक इथून पहिला तर 4 या आकड्याने खातो पण होत असताना मोर्या 11 मोहालय संघाचं. यावेळेस मात्र ड्रम लाईनच्या खूपच बाहेर डाऊन द लेगचा मारा. या ठिकाणी व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये, बोनस स्वरूपामध्ये 5 धावा खर्च करतोय अनमोल या गोलंदाजी मार्क वरती. अजूनही फ्री हिट असेल, लायसन्स असेल या चेंडूवरती. यावेळेस खराब चेंडू हाताळला, जरूर चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय. इथून चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. अभिजित चिंबाटे नावाचा ब्रँडेड षटकार 6. चेंडूने मात्र उंची जरूर जास्त गाठली होती, पण इथून मात्र चेंडू सरळ हा षटकारामध्ये कन्व्हर्ट झाला आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. अनमोल गोलंदाजी मार्क वरती, तर एका बाजूला अभिजित चिंबाटे हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी सरळ बॅटचा वापर, जरूर क्षेत्ररक्षण इंटू द गॅप मध्ये. इथून फंबल झाली जरूर, इथून मात्र तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. या 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड होतील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त या ठिकाणी खेळी करत असताना अभिजित चिंबाडे, कारण की 33 धावांचं लक्ष आहे. 33 धावांचं लक्ष काढत असताना एक सामान्यजनक खेळी करत असताना उलटच बॉल, इनसाइड आउटचा फटका. इथून तितकंच चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेलं. एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न, जरूर इरादे स्पष्ट, तो मानस, तो मानकावडा आणि तोच मनसोबा पाहायला मिळाला. आणि इथून एक धाव परिपूर्ण केली, त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून मात्र ही एक धाव परिपूर्ण केली गेली. एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज ते चेंडू खाली आलेत. इथून सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळाला. सचिनच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. नवीन या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भावेश.
आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. धावफलक आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये आहे. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. हे थोडंसं प्रेशर कन्वर्ट करत असताना गोलंदाज त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पॉवर प्लेच्या बंधनामधील. 33 धाबांचं लक्ष गाठायचं आहे, तितकीच चांगली या ठिकाणी फलंदाजी साकारली गेली. यावेळेस फुल टच बॉल जरूर राहिला होता. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. इथून एक षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मोर्या 11 मोहाले संघ. गोलंदाज अमित आलाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती अमित. यावेळेस लिडिंग जरूर राहिले गेले. हे थोडं एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावणे धावफलक जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. 16 रन ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. अमित आहे गोलंदाज, तर एका बाजूला अभिजित, याची खेळी आतापर्यंत मागील षटकामध्ये काही जबरदस्त एक षटकार पाहायला मिळाला आहे. इथून तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण की चूक एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती. 17 रन. अजूनही विजयासाठी 16 धावेची गरज आहे. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे. इथून एक एक धाव थोडीशी मात्र प्रेशर कन्वर्ट जरूर केलं जाईल. इथून एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 18 आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज अमित आहे बॉलिंग ट्रॅकवरती, तर एका बाजूला आपण पहिला अभिजित चिंबाटे. एक चांगली खेळी देखील या फलंदाजाकडे आहे, तर एका बाजूला तितकाच चांगला गोलंदाज. यावेळी सरळ बॅटचा वापर जरूर केलाय. चेंडू सरळ 1 बाउन्स क्लिअर करेल त्या ठिकाणी. सीमा रेखा पार. चौकार 4. या 4 धावेने मात्र या 4 धावेने धावफलक 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड. 22 धाबा धावफलकावरती. काही जबरदस्त सुरुवात. आतापर्यंत 33 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही इथून चांगली संयमी खेळी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळाली, फंबल झाली, त्याच कारणास्तव सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. इथून 2 धावा परिपूर्ण झाल्या. दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 24 आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 9 धावेची गरज असेल. येणारे चेंडू असतील 13 चेंडू आणि 9 धावा. हे सामन्याचं समीकरण आहे. 13 चेंडू आणि 9 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. थोडंसं डेंजर एंडकडे आले होते भावेश. इथून एक धावेने स्ट्राईक आपल्याकडे असेल. इथून 12 चेंडू आणि 8ची गरज असेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी.
गोलंदाज संदेश आलाय. अजून विजयासाठी 12 चेंडू आणि 8ची गरज आहे. पहिलाच बॉल उडवलाय, जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत वन बाउन्स क्लिअर करेल सीमारेखा पार चौकार. धन्यवाद. इथून अजूनही विजयासाठी 4 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 4 धावा. स्टायलिश मध्ये फिनिश होईल का हे देखील प्रश्न पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅकवर्ड शॉट लागला, 1 धाव मिळाला. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 2 धावेची गरज असेल. संदेश आहे गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या आणि 2 धावांची गरज आहे. इथून लीडिंग एज पाहायला मिळाले जरूर. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि 2 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होईल. अजूनही विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. प्रतिम हा चौकार, विजयाचा चौकार, खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी मौर्या 11 मोहाले संघ पहिला विजय संपादित करत असताना अँड हडलक टीम 11 स्टार डोंगरीपाडा तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी लक्ष आभार. चला दोन्ही संघाने शेक हँड करून घ्या. या स्पर्धेची नियमावली आहे. धन्यवाद. चला डीजे ऑपरेटर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ग्राउंड क्रमांक 1 वरती. डीजे ऑपरेटर सूरज पाल